ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। नमस्कार, मी रेखा लहू गायकवाड, प्रभाग क्रमांक 6। आज आमचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची पदयात्रा सुरू आहे। धुमावस्ती, आशीर्वाद नगर, शेटे नगर आणि मुक्ताई मंदिर येथे सगळ्या महिलांनी भरघोस मतांनी मालकाला निवडून द्यावं। आणि गेल्या वेळेस आम्ही 70-72 हजार मतांनी आम्ही त्यांना लीड दिला होता। ह्यावेळेस आम्ही 1 लाखाचा लीड देणार आहेत। आणि विरोधकांना असं वाटतं की विजयकुमार देशमुख मालकाने काम केलं नाही। मला एकच म्हणायचं आहे की महिला रणरागिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांना नक्कीच आशीर्वाद तर मिळणारच आहे। पण विरोधकांना असं वाटतं की काम नाही झालं। काम झालं नसेल तर 20 वर्ष त्यांनी निवडून आलेच नसते ना। एकच प्रश्न आहे मला विरोधकांना, विरोधकाच्या दारातला रस्ता स्वतः तयार करू शकत नाहीये, तो आमचे विजयकुमार देशमुख मालक तयार करून देतात। आणि आज लोक माणसातला व्यक्ती आहे आणि चांगल्या मताने लोक त्यांना निवडून तर देणारच आहेत, पण एक हॅट्रिक होईल ह्या शहर उत्तरची, मी एवढंच सांगू इच्छिते। बोला। 248 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 6 येथून आज इंगळे महाराजांचे निवासस्थान म्हणजे मुक्ताई मंदिर इथून आज पदयात्रेस सुरुवात होत आहे। या पदयात्रेस स्वतः उमेदवार विजयकुमार देशमुख मालक उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर प्रभाग 6 मधील आमचे माजी नगरसेवक सुनील बापू खटके असतील, प्रभागाध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, रवी नामदास व इतर पदाधिकारी सर्व बहुसंख्य संख्येने इथे उपस्थित आहेत। आज आम्ही देशमुख मालकांनी गेल्या 20 वर्षामध्ये जे विकास काम केलेलं आहे त्या विकास कामांच्या जोरावर आणि मागील 2.5 वर्षांच्या काळामध्ये भाजप महायुतीच्या सरकारने जी योजना राबवल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी, त्या योजना घेऊन आम्ही आज नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत। विरोधकांना फक्त चुकीच्या नरेटिव्ह सेट करण्याशिवाय दुसरं काही काम राहिलेलं नाही आहे, त्यांच्याकडे कोणतं विकास कामाचं उद्दिष्ट नाही आहे। आज आम्ही विकास कामं घेऊन लोकांपर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त संख्येनं मतांनी देशमुख मालकांना विजयी करण्यासाठी आम्ही आवाहन करू। आणि आम्हाला खात्री आहे की येत्या 20 तारखेला सर्व शहर उत्तरमधील जनता ही भरघोस मतांनी विजय मालकांना विजयी करील आणि 23 तारखेचा गुलाल हा आम्ही उडवू।